मला काय गरज आहे जागा घ्यायची? मला जागा घ्यायची असती तर मी एवढे कामं केले समाजासाठी. ह्याने काय केलं? मी 20 महिने जेल भोगले समाजासाठी. मी मराठा आरक्षणासाठी माझ्या गावातून बैलगाडी उडीत नेली. ह्यांच्या विरोधात बोलायला मला काय नव्हतं, तरी नाही हे केलं. मी ते उपोषणाच्या टायमाला बी हे म्हणले माझ्या पोटात आग पडली, संभाजीनगर आणि बीड पेटवा. त्या टायमाला बी म्हणले. मग ते पेटलं नंतर आणि हे गेले पळून, बसले रडत तिथं. आता काय ठरवलंय अमोलनं? आता काय, मला त्यांची माझी नार्को टेस्ट व्हात. मी जर त्यांची सुपारी घेतली असली तर ती शिक्षा भोगायला तयार आहे माझी. आणि त्यांनी बी सामोरे जावात जर त्यांच्यात जर दमत असेल तर. जे सत्य ते समोर येईनच ना. जर मी जर सुपारी घेतली नसली त्यांना बी त्याचे परिणाम भोगावे लागतील. खरंच धनंजय मुंडे कुठेतरी दोषी आहेत पाटील यांच्या बोलण्यावरून असं वाटतं? काय वाटतं, किंवा काय राजकारण करतात पाटील यावर? राजकारण काय आहे माहिती आहे का? ह्यांना आहे का बीड जिल्ह्यात मोठं नाव करायचं आणि धनंजय मुंडेला टार्गेट केल्याशिवाय आहे का हे समाज ह्यांच्या पाठीमागे येत नाही. आणि ते वैयक्तिक धनंजय मुंडेचं ह्यांचं काय असेल, पण हे आपसात बघावं, उगाच जाती जातीत भांडणं लावू नये. हे चांगलं नाही, येणाऱ्या काळात हे चांगलं नाही. नार्को टेस्टला कधी जाणार आहे अमोल? नार्को टेस्टला माझी उद्या बी तयारी नाही. हेनेच तयार राहावं. हेने आता चांगली तब्येत बनावं, सर काय असेल ते खाऊन पिऊन. माझी तयारी. जातीच्या विरोधात बोलतायत असे नेहमी तुमच्यावर अलिगेशन लावले जातात, आरोप केले जातात. आता ते आरोप कितपर्यंत ते येणाऱ्या काळात कळते ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरांगे पाटलाने जरा बोलताना तोंड सांभाळून बोलावत. जे आरोप माझ्यावर केला, सुपारी घेतो, असं करतो तसं करतो, काल जे बोलले मला काय तुझी पैदासेच शहाणुकुळी आहे का अशी तशी, मला तुमचं काढायला लावू नका. कारण माझी काय पैदास आहे माझी मला माहिती. पण मला जर तुमच्या पोस्टवर जर खोलवर जायचं जर टाईम आला तर तुम्हाला समाजात तोंड दाखायला जागा राहणार नाही. कारण मी खोलवर आणि गेलेलो नाही. आणि माझ्या तुम्ही नादी लागू नका. म्या एकदम म्हणजे हिरीत पाय सोडलेले इथं. आणि मी सत्याच्या बाजूनेच चालतोय. तुमच्यासारखा मला जातीवाद भडकायचा नाही, काय नाही. तुम्हाला जे करायचं ते करा, पण समाजासाठीच काम करा. असं जातीत भांडणं हे लावायचे धंदे बंद करा. आता काय झालंय, तुम्हाला कुठंच काय हे भेटलं ना, आहे त्या जागेवर जातात तुम्ही, काय बी खालीवर कुठं नाही करतात, जातीवाद भडकितात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि जे तिथं जे झालंय ते जे आरोपी असतील ते त्यांना ते कानून कायद्याने त्यांना जे शिक्षा व्हायची ते होईनच ना. पण तुम्ही कमून उगा जातीवर टार्गेट करतात एखाद्या, कुणालाच नका ना तुम्ही टार्गेट करू. असे मराठीच्या पोराचे माते भडकू नका. येणाऱ्या काळात ह्याचे परिणाम खूप वाईट होते ना. मात्र अमोल खुने तुमचे संबंधावर आरोप होते, काय नेमके? मी का कोण धनंजय मुंडे आणि कोण काय मला माहीत बी ना. कोण धन्यान फिन्या ह्यांचंच काय तर ते वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे ह्यांच्याकडे चालते लोक विधानसभेच्या टायमाला. किती घेतलं काय ते सांगू का? मग आता का बोलले नाही? दुसऱ्या दिवशीच तिथं गेले, ते घोंगडी बैठक होती. ह्यांच्यात का म्हणून दम नाही झाला त्यांच्या विरोधात बोलायला? हे किती आणलंय मला माहित नाही का? अरे धनंजय मुंडे तुम्हीच एका उगाच स्वतःच्या पोळी भाजण्यासाठी तुम्ही हे धंदे सुरू केले. तर जातीत भांडणं लावू नका. शांत राहा जरांगे पाटील. मला नका लय तोंड उघडायला. तुम्ही कुठं डील केल्या, काय केल्या, सर मला माहिती. येरूरच्या घाटात ते कोणची स्कॉर्पिओ होती ब्लॅक कलरची, हे बी मला माहिती. कशाला मला जास्त उघडायला होतं? कशाची डिलिंग झाली नेमकी? विधानसभेच्या डील केल्यात त्यांनीच काय सांगितलं की माझ्या नावाने जर कोणी प्रचार करीत असला त्याचं बुटाड्याने तोंड हाना. तुम्ही त्या टायमाला तसं मला तर तुम्ही स्वतः डील करीत होतात ना. कारण तुम्हाला वाटत नव्हतं माझ्या नावावर जर कोणी जर पैसे कमी तर माझ्याकडे ते आमदार येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः तुमच्याकडे बोलून घेतले. कुणी डील केल्या, काय केल्या. बीडचंच उदाहरण घ्या ना. बीडमध्ये काय केलं? कालच त्या संदीप क्षीरसागरला काय म्हणले की शिवजयंतीला नाही ना, असं तसं. आता तुमचं खटकेलं असेल. त्या टायमाला जमलं तुमचं. त्या टायमाला तर स्वर्गीय इनाकराव मेटे साहेब ह्यांच्या पत्नीला तुम्ही सहकार्य करायला पाहिजे होतं ना. आज पालकमंत्री राहिले असत्या, बीडचे आमदार झाले असत्या. का नाही सहकार्य केलं? तुम्हाला गबाळ भेटलं, तुम्ही लगेच संदीप भैयाचं काम केलं. तुम्हाला काही घेणं देणं नाही. फक्त समाजाच्या नावावर पोळी भाजायची. आणि इथून पुढे आहे का तुम्ही भरपूर जातीवाद भडकिणार. एक दिवस समाजाला सरळ लक्षात येईल. त्या टायमाला वेळ निघून गेलेली असेल. पण त्या टायमाला मला तर वाटत नाही तुम्हाला 100% समाज आहे का दगडाने हाणीन. तुम्ही बालमित्र कशी होती? तुम्ही महाराजाच्या तत्वावर चला ना. तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापासून भाषण करतात, एकेरी असं घाण बोलतात, तिथं लेडीज बसलेल्या आहेत, हे तुमच्या तोंडातून असे शब्द नाही निघले पाहिजे. तुमच्यात काहीतरी सुधारणा होऊन द्या. महाराजाच्या पुतळ्यापासून असं बोलू नका. एखाद्या व्यक्तीच्या मंत्रिपदाला रोखण्यापर्यंत आलाय. मग नाही तर काय, मग इथं वित्तमंत्री झाले असते ना आमच्या ज्योतिताई मेटे, जर त्यांना सपोर्ट केला असता तर.
आणि आता ते धनंजय मुंडेचं काहीतरी आहे ते मंत्रिपदाचं काहीतरी टार्गेट करायला लागले वैयक्तिक. मग ते ह्याने त्यांच्यासाठी हे विरोध करीत असतील, पण ते वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे. ह्यांना कोणी सुपारी दिली असेल की धनंजय मुंडेच्या विरोधात बोला असं तसं, पण ते वैयक्तिक त्यांचं आहे, आपल्याला काय घेणं देणं नाही. पण ह्याच्यात मला घ्यायचं नाही. ह्याने ते धनंजय मुंडे कोण आहे मला काय माहीत नाही, काय नाही. इथून पुढं अजिबात धनंजय मुंडेच्या नावाने मला एकरी उल्लेख करायचा नाही. सुपाऱ्या घेणारे तुम्ही आणि नाव बदनाम करतात आमचे का? लाठीचार्जमध्ये अंतरवलीच्या जे काही ज्यांच्या डोके फुटले ती लोक त्यांचे डोके फुटले, ज्यांच्यावर ते गोळ्या लागल्या त्यांना, ते आज कुठं तर एक तर ऊसतोडीत होता, कालच भेटलोय मी त्याला. ज्याला गोळ्या लागल्या ते ऊस तोडतोय, आणि जे पळून गेला तो तिथं पुन्हा येऊन हिरो झाला. त्याच्यामुळं म्हणतोय ते महाराजाचा काळ निघून गेला. महाराजाच्या काळात मावळ्याची कदर केली जायची, पण हे महाराजाचा काळ नाही. ह्यांचे विचार खूप वेगळे. तर हे औरंगजेबाच्या विचाराने चालणारे माणसं. शिवाजी महाराज लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.